नमस्कार. आपलं मनापासून स्वागत आहे अमरकथा या यूट्यूब चॅनेलवर. भगवद्गीतेत अर्जुन भगवान श्रीकृष्णांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो. हे केशवा, जनकल्याणासाठी सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे पार्थ, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. कारण ज्ञानच माणसाला चांगलं वाईट, पुण्य पाप, धर्म अधर्म यातील फरक शिकवतो. ज्ञान ही अशी अग्नी आहे ज्यात अहंकार, दंभ, अज्ञान हे सर्व दोष जळून नष्ट होतात. इथपर्यंतच नाही तर भक्तीचं मूळ सुद्धा ज्ञानच आहे. यावर अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो, हे माधवा, जर ज्ञानयोग एवढा श्रेष्ठ आहे तर मला कर्म करण्यास, युद्ध करण्यास का सांगता? तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत सुंदर उदाहरण देतात. जसं एखाद्या नगरात जाण्यास दोन वेगवेगळे रस्ते असतात, एक पूर्वेकडून एक दक्षिणेकडून, पण दोन्ही शेवटी त्याच नगरात पोहोचतात. तसंच मित्रांनो, तसंच ज्ञानयोग आणि कर्मयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत, पण ध्येय एकच आहे, परमात्मा प्राप्ती. ज्ञानयोग कठीण आहे तर कर्मयोग सर्वसामान्य माणसासाठी सुलभ आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक क्षणी आपण काही ना काही करतच असतो. मग प्रश्न उरतो, कसं कर्म करायचं? उत्तर आहे, यज्ञ भावनेने कर्म करायचं. जे कर्म लोक कल्याणासाठी केलं जातं, जे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं जातं, तेच खरे यज्ञ आहे. भगवान सांगतात, यज्ञासाठी केलेल्या कर्माने बंधन लागत नाही. इतर कर्म माणसाला बांधून टाकतात. यज्ञ म्हणजे फक्त अग्निकुंडात आहुती देणे नव्हे. आपली प्रिय वस्तू, आपला अहंकार, आपली इच्छा, आपला स्वार्थ ईश्वराच्या चरणी अर्पण करणं हेच खरं यज्ञ आहे. शास्त्रांमध्ये विविध यज्ञ सांगितले आहेत. द्रव्ययज्ञ, धन, अन्न, वस्तूंचं दान. ज्ञानयज्ञ, ज्ञान, विद्या, अनुभवाचं दान. प्राणयज्ञ, प्राणायाम व योग साधना. अष्टांग योगामध्ये प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे पंचप्राण सांगितले आहेत. प्राणायाम म्हणजे सुद्धा एक यज्ञच आहे, जिथे श्वास, उच्छ्वास यांचं समर्पण केलं जातं. मात्र ही साधना करताना सिद्ध गुरूचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. गुरुविना साधना धोकादायक ठरू शकते. शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म कर पण आसक्ती नको. कर्म कर पण अहंकार नको. कर्म कर पण यज्ञ भावनेने कर. यातूनच माणूस मुक्तीच्या मार्गावर जातो. तुम्हाला हा भगवद्गीतेवरील विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते खरा यज्ञ कोणता?